नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला इडली प्रीमिक्स दाखवणार आहे. कारण सध्या मी अमेरिकेत आली आणि माझ्या नातवाने परवा अचानक इडली पाहिजे म्हणून हट्ट धरला. मग आता इडलीचं पीठ भिजवायला, फर्मेंटेशन व्हायला जवळजवळ 8-10 तास लागतात आणि मग ती इडली, तोपर्यंत त्या नातवाची जी इच्छा होती ती झाली नसती पुरी. मग म्हटलं चला आपण प्रीमिक्स करून ठेवू, म्हणजे पटकन इडली करता येईल आणि हीच रेसिपी बऱ्याच जणांना उपयोगी पडेल. चला तर मग कशी करतात इडली प्रीमिक्स ते मी दाखवते, बघूया. इडली प्रीमिक्स करण्यासाठी मी हा इडली राईस घेतला आहे. हे 4 कप मी इडली राईस घेतला आहे. 2 कप उडीद डाळ घेतली आहे आणि अर्धा कप पोहे घेतले आणि थोडीशी 1 ते 1.5 चमचा मेथी. आता सर्वप्रथम हे धान्य ओल्या कपड्याने पुसून हलकंसं भाजून घ्यायचं आहे. ते मी भाजून घेते. आता आपण हे तांदूळ धुवून घेतलेले भाजून घ्यायचे. हलके भाजायचे, जास्त करपट किंवा लाल करायचे नाहीये. मंद गॅसवर तांदूळ मी सगळे भाजून घेते. आता हे तांदूळ भाजले गेले, हे काढून आपल्याला डाळ आणि पोहे भाजायचे. तांदूळ काढले. आता ह्यात उडीद डाळ, पोहे आणि ही मेथी, ही पण हलकीशी भाजून घ्यायची आहे, जास्त लाल करायची नाही. आणि मग हे सगळं जिन्नस थंड झालं की दळून घ्यायचे. डाळ तांदूळ पण हलके भाजून झाले. आता हेही आपण काढून घेऊ. गॅस बंद केला आणि हे सगळं थंड झाल्यावर मिक्सरला वाटून बारीक पावडर करून घ्यायचे. झाल्यावर मी दाखवते. हे सगळं भाजलेलं पीठ दळलंय. सगळं पीठ दळून घेतलंय. तर त्यात 1.5 टेबलस्पून खायचा सोडा टाकते. हा एक अर्धा आणि चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे मीठ. आता हे सगळं एकत्र मिक्स करायचं आणि चाळून भरायचं. प्रीमिक्स तयार झाले. आता या प्रीमिक्सपासून इडली कशी करतात ते मी दाखवते. आता हे इडली प्रीमिक्स चाळून घेतलंय. त्यातला 1 कप प्रीमिक्स घ्यायचं आहे आणि त्याचा अर्धा कप दही घेतलंय. आणि आता पाणी टाकून हे छान मिक्सर फेटून घ्यायचं. इडली बॅटर तयार करून घ्यायचं. तर आता हे मिक्सर 5 मिनिटं छान मिक्स करून घोटाळ्या न राहू देता इडली बॅटरमध्ये ठेवून इडल्या वाफवून घेऊ. मी वाफवून घेते आणि दाखवते. 10 मिनिटात बघा इडल्या मस्तपैकी झालेल्या आहेत. असं इडली प्रीमिक्स तयार केलं की तुम्ही कधीही ते प्रीमिक्स घेऊन 10 मिनिटात इडली करू शकता. मी आता सर्व करते. आपल्या इडल्या छान होतात हे तुम्ही पाहिलंच. असं इडली प्रीमिक्स केलं की त्या बॉटलवर मात्र लिहून तारीख ठेवा, म्हणजे पीठ किती दिवस
वापरलं आहे, जुनं झालं तर चालणार नाही. 6 महिन्यापर्यंत तुम्ही वापरू शकता हे पीठ. अशा प्रकारे आपल्या प्रीमिक्स इडल्या तुम्हाला दाखवल्या त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तयार झाल्या. पाहिलं तुम्ही इडली प्रीमिक्सने किती सॉफ्ट आणि स्पंजी इडली झाली. आणि असंच तुम्ही जर प्रीमिक्स तयार करून ठेवलं तर काही जणांची मुलं बाहेर गावी जातात आणि आपल्या मुंबईमध्ये पण नोकरी करणाऱ्या बायकांना एवढा वेळ नसतो. जेव्हा कधी सुट्टी असेल तेव्हा हे प्रीमिक्स करून ठेवलं तर ते कोणत्याही वेळी ब्रेकफास्ट करू शकतात. अशा तऱ्हेने सगळ्यांच्या उपयोगी ही डिश आहे. मला वाटतं तुम्हालाही नक्कीच आवडलं असेल. अशाच माझ्या नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.